बघा इथे तुम्हाला विचारलंय what sum will amount to rupees 35,000 in 4 years at 8% per annum simple interest. What sum will amount म्हणजे त्याची काय अमाऊंट आहे, विल अमाऊंट टू रुपीज 35,000. अमाऊंट तयार होणार आहे 35,000. म्हणजे तुम्हाला इथं पी फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचा? पी फाइंड आउट करायचा. इज इट क्लिअर? व्हॉट सम विल अमाऊंट टू रुपीज 35,000. जे अमाऊंट आहे ती 35,000 होईल. तर मग त्या केसमध्ये म्हणजे 4 इयर्समध्ये आणि 8% सिम्पल इंटरेस्टने, तर तुमचा पी किती आहे? तर पी फाइंड आउट तुम्हाला या ठिकाणी करायला सांगितला. मग तो पी आपण फाइंड आउट करूयात. मग इथे सोल्युशन मध्ये ओके 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 मग आता इथे देताना तुम्हाला अमाऊंट दिली, त्यांनी काय दिली? अमाऊंट दिली. अमाऊंट किती दिली? रुपीज 35,000 दिली. अमाऊंट 35,000 दिली. त्याच्यानंतर यन दिला तुम्हाला, यन 4 इयर्स दिला. त्याच्यानंतर आर दिला 8% पर ॲनम. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? आर दिला 8% पर ॲनम आणि तुम्हाला फाइंड आउट करायचा पी. काय फाइंड आउट करायचा? पी फाइंड आउट करायचा. पी फाइंड आउट करायचा. ओके. हां, मग आता इथे आपल्याला तो इथे मात्र तुम्हाला आता कोणत्या फॉर्म्युल्याने जावं लागेल? ए इज इक्वल टू पी प्लस पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एन अपॉन 100. ह्या फॉर्म्युल्याने आपण ते सोल्युशन करणार आहोत. बघा ए तुम्हाला दिला 35,000. ए किती दिला? 35,000 दिला. इज इक्वल टू पी किती आहे? पी दिला नाही, तो तुम्हाला फाइंड आउट करायचा. तो ॲज इट इज राहील. ॲज इट इज राहील तो. ओके. हां, त्याच्यानंतर इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एन आपण 100 घेऊयात आपण. आर किती तुमचा? आर 8 आहे आणि मल्टिपल बाय यन किती तुमचा? यन 4 आहे. यन किती आहे? 4 आहे. मग 35,000 इज इक्वल टू पी. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेणार आहोत. 1 प्लस मग 8 मल्टिपल बाय 4 किती राहील? 32. किती राहतील ते? 32. बघा 8 गुणिले 4 32 अपॉन 100. 35,000 35,000 यस 0.32 येतं, त्याचं बरोबर आहे. $35,000 is equal to P into bracket 1 plus 32 upon 100 0.32 इतकं त्याचं सोल्युशन येतं. ओके, पुढे स्टेप घेऊयात परत आपण. 35,000 is equal to P into bracket
1.32 1 प्लस 0.32 केला आपण. आता इथे बघा पी मल्टिपल आहे, ब्रॅकेट म्हणजे मल्टिपल आहे आणि मॅथमॅटिकल इक्वेशन नुसार ज्यावेळेस आपण ते ह्या बाजूला आणू 35,000 कडे, कारण आपल्याला पी कॅल्क्युलेट करायचा 1.32 आपण इकडे 35,000 कडे आणूयात. इथे ज्यावेळेस तो मल्टिपल असेल त्यावेळेस इकडे काय होईल, तो डिवाइड होईल. काय होईल? डिवाइड होईल. इज इट क्लिअर? म्हणून मग आता बघा 35,000 आणि तो 1.32 इकडे घेतल्यानंतर तो काय होईल, 1.32 डिवाइड होईल आणि मग इक्वल टू पी, म्हणजे पी इज इक्वल टू 35,000 डिवायडेड बाय 1.32. मग करा बरं, 35,000 डिवायडेड बाय 132 करा कॅल्सीवर. 26,515 इक्वल टू पी. म्हणूनच इथे घेतोय आपण पी इज इक्वल टू रुपीज 26,515. ओके, तर ह्या पद्धतीने आपण पी फाइंड आउट केला जर तुम्हाला अमाऊंट दिली असेल तर. बरोबर ना? पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. आता इथे आणखीन वेगळ्या पद्धतीने दिले बघा. काय दिलंय, मला एकदा आन्सर द्याल बरं. आपण ते आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. असं हे एक्झाम्पल आपण आणखीन एखादं घेऊयात, तुम्हाला समजेल मग. व्हॉट सम विल अमाउंट टू रुपीज 50,000 in 7 years at 5 years at 5% घेऊयात आपण. ओके, हे सोल्युशन करूयात आपण. मग परत फॉर्म्युला घेऊयात तो. ओके, मग आता इथे परत इथे आपण एक्सप्लेनेशन राहिलं आपल्याला यायचं. ए दिला तुम्हाला, ए किती दिला, 50,000 कॉमा एन दिला तुम्हाला 5 years, स्मॉल एन घेतोय आपण, आणि आर दिला तुम्हाला 5%. ओके, 5%. आणि परत काय शोधायचं तुम्हाला, पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क. हा फॉर्म्युला घेतला तुम्ही, ए इज इक्वल टू, सॉरी, ए दिलाय तुम्हाला 50,000 इज इक्वल टू पी तुम्हाला फाइंड आउट करायचा, तो दिलेला नाही तुम्हाला, 1 प्लस आर एन अपॉन 100. बघा आर किती दिला तुम्हाला, 5 दिला, आणि एन पण तुम्हाला किती दिला, 5 दिले. सोल्युशन करूयात आपण. 50,000 इज इक्वल टू पी तर फाइंड आउट करायचा, तो दिलेला नाहीये, इंटू ब्रॅकेट 1 प्लस, बघा 5 मल्टिपल बाय 5 25 अपॉन 100, 25 भागिले 100, 0.25 येईल त्याचा डायरेक्ट आन्सर. 0.25 येईल. 5 गुणिले 5 25, 25 भागिले 100 0.25. बरोबर आहे ना? तुम्ही आन्सर पाठवलंय मला 0.25. व्हेरी गुड. $50,000
इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1.25. आणि मग आता बघा इथं ज्या पद्धतीने मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण आपण काय केला 1.05 पी मल्टिपल बाय 1.05 तो इकडे आणल्यानंतर काय होईल डिवाइड होईल. $50,000 divided by 1.25 is equal to P. मग 50,000 भागिले 1.25 केलं तर किती येतं ते 40,000. व्हेरी गुड. किती येतं 40,000 इज इक्वल टू P. इज इक्वल टू P. म्हणून तिथे P इज इक्वल टू ₹40,000 हे आन्सर आलं आपलं फायनल. ओके समजलं. मग ए फाइंड आउट करता येईल. मला आन्सर द्याल. सॉरी पी फाइंड आउट करता येईल. ओके आणि त्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण ए फाइंड आउट केला. लास्ट 2 प्रॉब्लेम मध्ये आपण इथे आजचं जे पहिलं एक्झाम्पल घेतलं इथे ए फाइंड आउट केला. इथे ए फाइंड आउट केला. फाइंड आउट अमाउंट ऑफ और फ्युचर व्हॅल्यू ऑफ ₹20,000. ओके इथे ए फाइंड आउट केला. ए फाइंड आउट करता येईल का मग इथे पण ए फाइंड आउट केला आपण. जमेल का मग मला सांगाल तुम्ही. ए पण फाइंड आउट करता येईल आणि पी पण फाइंड आउट करता येईल. ओके व्हॉट विल अमाउंट असं विचारलं तर तुम्हाला ए दिलेला आहे त्यावरनं तुम्हाला पी फाइंड आउट करायचा. ओके आता पुढचं एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीचं आहे बघा. काय दिलेलं आहे अ सम ऑफ ₹10,000 अमाउंटेड टू ₹15,000. अ सम ऑफ रुपीज 10,000 आहे आणि त्याचा अमाउंटेड टू रुपीज किती होतात 15,000. पी 10,000 रुपये 10,000 आहे आणि ए तुमचा 15,000 आहे. पी 10,000 ए 15,000 हे दिले तुम्हाला इन अ सर्टन पिरियड. ओके इन अ सर्टन पिरियड इफ द रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट इज 10% पर एनम. म्हणजे तुम्हाला पी दिला ए दिला त्याच्यानंतर इफ द रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट इज 10% आर दिला. काय दिला आर दिला. फाइंड द पिरियड फाइंड आउट करायचा. पिरियड किंवा त्याला काय म्हणतो आपण टर्म म्हणतो. काय म्हणतो टर्म म्हणजे एन फाइंड आउट करायला लावलं तुम्हाला. काय फाइंड आउट करायला लावला एन फाइंड आउट करायला लावला. ओके सोल्युशन घेताना बघा तुम्हाला पी दिला. पी किती दिला 10,000 दिला. ए दिला. ए किती दिला 15,000 दिला. तुम्हाला आर दिला. आर किती दिला 10%. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचा एन. फाइंड आउट काय करायचा एन फाइंड आउट करायचा. एन किती एन काय राहील तिथे क्वेश्चन मार्क राहील. काय राहील एन काय राहील क्वेश्चन मार्क राहील. इज इट क्लिअर. तर हे तुम्हाला सोल्युशन करायचं इथे. तोच फॉर्म्युला घेतो. आता फॉर्म्युला तोच वापरणार आपण. प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला तोच वापरणार. ओके एन फाइंड आउट करायचं. मग फॉर्म्युला घेऊयात आपण कॉपी करून घेऊयात वरून. ए इज इक्वल टू
बघा ए किती तुमचा 15,000 इज इक्वल टू पी किती दिलाय 10,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस RN अपॉन 100. आता इथे तुम्हाला आर दिलाय, आर दिलाय. ओके, आर किती तुमचा 10 आहे. आर किती आहे 10 आहे. आणि तुम्हाला काय नाही दिलं, एन नाही दिलेला, तुम्हाला एन दिलेला नाहीये. एन मात्र तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. एन मात्र काय करायचं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. लक्षात आलं. मग आता इथे काय होणार, हे जे 10,000 आहे हे 10,000 इथं मल्टिपल आहेत. काय तिथे मल्टिपल आहेत, तिकडे गेल्यानंतर काय होतील डिवाइड होतील. आपण 10,000 लगेच डिवाइड करून टाकू तिकडे. बघा 15,000 डिवाइडेड बाय 10,000 इज इक्वल टू, राहिलेलं जे राहील ते शिल्लक राहिली ते बघा 1 प्लस 10n अपॉन 100. मग आता इथे 15,000 डिवाइडेड बाय 10,000 करा, आन्सर द्याल. 15,000 डिवाइडेड बाय 10 करा. यस, आन्सर काय तुम्हाला आन्सर सांगाल 15,000 भागिले 10,000. $15,000 डिवाइडेड बाय 10,000 1.05. व्हेरी गुड, 1.05. ओके, आता बघा इथं 1.05 आला. आता हा जो 1 आहे इथे प्लस आहे, इथे काय आहे प्लस आहे, तो इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. काय होईल मायनस होईल. हा इकडे आणू आपण. बघा हा 1 इथे प्लस होता, 1 प्लस आहे, तो इकडे आणल्यानंतर काय होईल मायनस होईल. आणि इज इक्वल टू इथे 10n अपॉन 100 ह्या पद्धतीने शिल्लक राहतं. बघा आता लक्षात आलं ना तुमचा, इथं 1 प्लस आहे, हे 15,000 डिवाइडेड बाय 10,000 केलं ते 1.5 आलं. लक्षात आलं, याचं डिवायडेशन किती आलं 1.5 आलं. आणि हा 1 इकडे घेतला आपण, इथे प्लस होता, इकडे आल्यानंतर काय झाला तो मायनस.